पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, तुमच्या रटाळ जगण्यात हास्याची मंद झुळूक घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत इलू 1998 या चित्रपटातील कलाकार. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. सर्वप्रथम या चित्रपटाद्वारे मराठीत पदार्पण करणारी स्वप्न सुंदरी एवी अवराम. डॅशिंग अँड टॅलेंटेड अभिनेता आरोह वेलणकर. यंग टॅलेंट अंकिता लांडे. चतुरस्र अभिनेते श्रीकांत यादव. बेधडक आणि ब्युटिफुल मीरा जगन्नाथ. आणि गुणी अभिनेता निशांत भावसार. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात अत्यंत मनापासून स्वागत आहे. मंडळी, आता या मंचावर रंगणार आहे एक बारसं. चला आपण सज्ज होऊया हास्याच्या घुगऱ्या खाण्यासाठी आणि जोरदार टाळी स्वागत करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांचं. आईची हल्ली बघतो का? खेळत बस. खेळत बसलाय तुम्ही? काय झालं? काय काम नाही ती? काय खेळता काय? ती हाय बघते बाळाकडं. झाली की सगळी कामं आता. फुलं बिला आणले, दिल्या का सगळा सरबत बिरबत बनवला, टाकी भरून समोशांची ऑर्डर दिली, सगळं झालेलं आहे आता. फुगे काय करायचं? हिथं पाहुण्यांनी बसायचं कुठे? मग फुगे लावा की अजून फुगवायचे बाकी आहेत काय? नाही काकी, मी नाही फुगवणार. अरे फुगवून छाती भरली माझी. मी नाही. ए बेन्या, अरे काय बाप आहेस का? काय कोण बाप आहेस? लेकाचं बारसा आहे का? फुगन दे बेन्या इकडं. फुगन का तुझ्याकडनं? माझा म्हणजे असा अभिमानानं फुलून आली छाती. बरगड म्हणजे ताटच आहे त्या. एक फुग मारले की नाही, फुगा माझी आजोबा बरगड्या तुटल्या ती. तुम्हाला ना उधळता बैल अंगावर घ्यायची सवयच आहे. काय इथली कामं झाली असतील ना, आत मदतीला चला. मला चला आतलंय काम. तू कर गे, मला इथं काम आहे तिला. काय काम माहिती होय तुम्हाला इथं? मला ह्याच्यावर खेळायचे, माझ्या नातवावर खेळायचे. काय येडा पांड्या. काका पांड्या झोपतोय, झोपू दे त्याला. आयला तुझ्यावरच गेलेला काही बिबिएन सारखंच झोपाय पाहिजे याला. काय प्रिया? ए प्रिया, कुठं? नाही काय होय. इकडे या तू. काय करताय तुम्ही? प्रियाच्या आई बाबांना सांगितलं का बारशाचं? सांगितलंय की, मेसेज केला होता, फोन बी केला होता. मग स्वतः जाऊन सुधी सांगून आलोय. हा, त्यांची आई म्हणली येते म्हणून. बापाच्या अंगात लय मस्ती. बियाणं आतमध्ये होतं बेडरूम मध्ये, माझा आवाज ऐकते तरी बाहेर येणार झालंय. काय सांगताय? मग डोक्यात गेलंय माहेरी. जाऊ दे आता, तिच्या समोर बोललं का तिचा अजून मूड जायचा हो पोरीचा. तसं नाही, आता बाद झालं की लगा. असला बाप असतोय का कुठं? सांग बरं. जाऊ दे, असं नाही केलं पाहिजे ना. मी नका बोलू, परत ती रडत बसेल काका. सगळं बरं. एवढं सोन्यासारख्या पोरावर लग्न केलं, एवढं ताणून धरते का कोण? बरं तू लक्ष दे तिच्या. समजून घेते. येणे भिल किती? नाही झोपू दे त्याला. बोलायच्या झाडा मागे. नाही काय काय करतोयस मंदार? हनीमूनचे सगळे फंडे इथे नाही वापरायचे. नाही म्हणजे पाहुणं आले कोणतरी गप्पाच. आलंय बघा. प्रिया, अगं बघ कोण आलंय. तू आलीस ना. सकाळपासून एवढी आठवण काढली ना तुझी आई. कसं आहे माझं बाळ? तुझ्या बाळाला बाळ झालं ग. आजी ऐकू झोपतोय. तुझ्यावर गेलाय ग. किती गोड आहे ग. बाबा
ते कसले गोड? नाही नाही अगं बाबा नाही आले का ग? आलेत बाबा. त्यांना आत यायला कसं तरी होत आहे, तुला माहिती आहेत ना ते कसे. अगं मग ऐक, तू तू हाक मार, ते नक्की येतील. बाबा 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 कसे आहात बाबा? किती वर्षांनी दिसताय हो. झालं गेलं विसरून जा पोरी. एवढं का ताणायचं विडाबाई? माझे डायलॉग तुम्ही का बोलताय बाबा? तुम्ही तर आणलत ना इतकी वर्ष. मला माफ कर पोरी, येतो मी. अहो काय करताय, नातवाला तरी बघा. काय बाप्पा? बस. आले 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 आले. वा 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 वा, किती गोड आहे हा. बरं झालं वडिलांचा चेहरा नाही घेतलाय ते. पितृमुखी आहे पोरग. अख्ख्या गावात चर्चा चालू आहे. कोण बोललं? कोण कोण बोललं का? कोण बोललं म्हणजे? वाघ बोलला, वाघ. काय गैरसमज बाळगतात ना. शिक्षणाची वानवा. शिक्षण काढायचं नाही आमचं सांगून ठेवतोय आधीच. आमच्या चुलत्यांच्या लगा शिक्षण संस्था येते. ही काय सांगते ती शिक्षणाची नीती. अहो वाघाचा असा अपमान करू नका. आधीच एक्सटिंक्ट झालेत ते. हा जाऊ द्या ना. काय माहिती त्यांना कसं कळेल? त्यांना तो शब्दही माहित नसेल. जाऊ द्या ना. माहितीच नसेल त्यांना. मग जाऊ द्या ना, नका बोलू. जाऊ द्या ना, चांगला दिवस हाय आज. चांगला दिवस आहे मग कशाला उगाच तोंड खराब करते ती की नाही. चांगल्यापणे आलाय, चांगल्यापणे राहा बरं का तुम्ही. हे बघा मी तुमच्याशी बोलायला आलेलोच नाहीये. बोलायला आलो नाही. आय हॅव कम हिअर टू सी माय डॉटर अँड माय ग्रँडसन. दॅट्स इट. Can you please stay quiet? Why this brat is talking to me? Can you not talk then? See, they are already married now. They have a son. Exactly. याच्या आईला लय न कळणारी भाषा बोलला. मी बोललो की नाही न कळणार. घुसल मग बराबर. तुम्ही जाऊ द्या ना. अरे जाऊ दे म्हणजे अरे काय जाऊ कशाला दे? त्यांच्या? अरे असली 150 मास्तरडे आपल्या शिक्षण चौथी काय आले. असं प्रिया प्रिया सांग त्यांना. नाही 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 नाही, मी सांग. सॉरी हा काका, तुम्ही नका ना. इतक्या वर्षांनी आलेत बाबा, कशाला उगीच नडताय त्यांना. शांतपणे बोला छान आपल्या नातवाशी. हा आणि आता झालं ना लग्न. किती वर्ष झाली त्यांच्या लग्नाला? हे बघ हिचं लग्न माझ्या मर्जीच्या विरुद्ध झालेलं आहे. हो. नाही तर या 28ची काही लायकी आहे माझ्या प्रियाशी लग्न करायची? 28 होय म्हणत्या. तुला लाडाने 28 बोलतात होय? नाही नाही लाडानी नाही, रागानी बोलतात ते. होय कॉलेजला ह्यांच्या मराठीच्या विषयात मला 28 पडले ना, म्हणून 28 बोलतात. अरे गाढवा, 28 नाही रे 28. अभिजात भाषेवर घणाघात करत चाललाय हा शब्द भक्षक. कसा करायचा लाडूची काढलाय काय तोंडात? काय बोल? कसली भाषा बोलते ती हा? काय कळण झाले काय बोलते ती हा? जाऊ द्या ना, तुम्ही पण कशाला बोल. हे बघा तुमची आकलन क्षमता अत्यल्प आहे म्हणून मी का थिटवायचं? मला आधी कळलं असतं ना की हा माझ्या पोरीच्या मागे लागलाय तर महाविद्यालयातनं काढून टाकलं असतं याला. अरे तीच कॉलेज विकत घेतला असता आम्ही. आम्ही तुमच्या लय पुढचं. काय पुढचं आहे ते खरं आहे. वल्गना करू नका उगाच. वल्गर बोलायचं नाही. अरे वल्गर बोलायचं नाही. मी वल्गर बोलायला लागलो का नाही मग? मी बोलते. वल्गर का बोलली मग? अहो, वल्गर नाही, वल्गना म्हणाले ते. वल्गना म्हणजे टिंग्या मारू नका हो, टिंग्या टाकू नका असं. या काय भाषा तुझी टिंग्यात? अहो भाषा महत्वाची आहे का बाबा? भावना महत्वाची आहे. कळलं ना त्यांना काय म्हणायचं होतं ते. हा ओके झालं, संपलं. वल्गर नाही म्हणत आहेत. हा जाऊ द्या, सोडा सोडा विषय, सोडा सगळ्यांनी. हा हे बघा, मी तर पेढे पण आणले. सगळ्यांनी आता छान तोंड गोड करायचं आणि गोड गोडच बोलायचं. पेढा घ्या, पेढा घ्या. चला घ्या 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 ना हो. लय करू नका. घ्या. तुमच्या हाताने नको, माझ्या हाताने घे तुम्ही. असू द्या. काही हरकत नाही, काही हरकत नाही. गुरुजींनी भ अक्षर दिले ना राशीवर ना. अक्षरावर नाव ठेवलं ना तर लय भरभराट होईल म्हणले. हो ना प्रिया, प्रिया बाबांना जेव्हापासून कळलंय ना आज वारस आहे, बाई रात्रभर झोप नाहीये त्यांना. किती दिवस जागेच आहेत. एवढं मोठं नावांचं पुस्तक घेऊन अभ्यास करतायत नावांचा. अगदी वेदांच्या काळापासून आतापर्यंतची सगळी नावं, सगळ्याचा अभ्यास करून झाला. आणि एक नाव निवडलंय त्यांनी, तर ते स्वतःच बाळाच्या कानात सांगणार आहेत आता. अरे आज आहे का आत्याई?
तुम्ही पण कुठे? आता आहे तुम्ही नाही 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 असं नाही. काय नाव निवडलंय तेवढं सांगा म्हणजे. सांगा सांगा. भ्रमर. भ्रमर. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.